अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सरकार आणि पोलिसांसाठी काही महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत, उपस्थित केले आहेत। तसेच एन्काउंटर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी ही 18 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरच्या नंतर त्याच्या वडिलांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। आजच्या सुनावणीच्या दरम्यान उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांची सुद्धा चांगलीच कानउघाडणी केली आहे। कुठे थांबायला हवं याचं भानही याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी राखायला हवं, अशा शब्दांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते म्हणजेच अक्षय शिंदेच्या वडिलांना सुनावलंय। तर आजच्या सुनावणीच्या दरम्यान कोर्टामध्ये नेमकं काय घडलंय आणि कोर्टाने काय निर्देश दिलेत बघूयात। कोर्ट काय म्हणालो? निलेश मोरे या जखमी पोलिसाला लागलेली गोळी नेमकी कोणत्या बंदुकीतून झाडली? पोलिसांच्या जखमेबाबत न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवालही सादर करा। त्या गोळ्या मिळवण्याचा प्रयत्न केलात का? अक्षयनं गाडीत पाणी पिण्यासाठी वापरलेला ग्लास ताब्यात घेतलात का? अक्षयनं ज्या गोळ्या झाडल्या होत्या त्याच्या रिकामी पुंगळ्या न्यायवैद्यक शाळेत पाठवल्यात का? जो पोलीस गाडीत जखमी झालाय त्याच्या जखमेची शास्त्रोक्त तपासणी केली का? अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची न्यायालयीन चौकशी लवकरात लवकर पूर्ण करा। 18 नोव्हेंबरपर्यंत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करा। तुम्ही याचिकाकर्त्यांवर अन्याय तर करत नाही ना, याचंही भान राखा। याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कुठे थांबायला हवं याचंही भान राखा। कोर्टाबाहेर माध्यमांशी बोलताना थोडं भान बाळगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।